चला विकासावर बोलू काही. आजच्या 5व्या सत्रामध्ये काल चुकून बोललो 5वं नाही, पण काल 4थं सत्र होतं. आज 5व्या सत्रामध्ये आज रविवार जरी असेल तर सत्राला सुट्टी नाही आहे. हे सत्र नागरिकांसाठी आहे. हे सत्र सुशिक्षित वर्गासाठी आहे. हे सत्र अधिकारी वर्गासाठी आहे. हे सत्र शिक्षित अभियंत्यांसाठी आहे. हे सत्र तांत्रिक कन्सल्टंट लोकांसाठी. हे सत्र हे अभियंती वर्गासाठी आहे. हे सत्र ठेकेदारासाठी आहे. हे सत्र आहे विकासक बिल्डर लोकांसाठी आहे. म्हणून मी बोलतोय. आजही मला वाटतं महाराष्ट्रातले मनसे प्रमुख राज ठाकरे आज कोकण दौऱ्यावर गेलेले आहेत. हो, अभ्यासक आहेत ते. त्यांनी कोकणात दौरा गेला तर कोकणाचे रस्ते कसे पटापट होतील. अभ्यासक आहेत, धुरंधर अभ्यास करतात. महाराष्ट्रातली मला वाटतं 13 कोटी लोकसंख्या आहे. या 13 कोटी लोकसंख्यामध्ये 1 करोड 1 करोड समथिंग शेवटचं 99 त्यातला एक सोडला ते एकच अभ्यासक आहे की तो धुरंधर अभ्यासक आहे. त्यांची मतं सरकारला बोचतात, त्यांचे शब्द सरकारला टोचतात. त्यांचा अभ्यास जो धुरंधर आहे, ज्ञान धुरंधर आहे, असं एकमेव माणूस आहे ते राज ठाकरे साहेब आहेत. आणि बाकी 13 कोटी जनतेपैकी ही जनता अशिक्षित आहे, शाळेमध्ये गेलेली नाही आहे, अज्ञानी आहे. त्यांना या इन्फ्रास्ट्रक्चर अभ्यासातलं काही माहीत नाही, त्यांना या राजनीतीमधलं काही माहीत नाही, त्यांना शैक्षणिक धोरणामधलं काही माहीत नाही, त्यांना जातीपातीमधलं राजकारण काही माहीत नाही, त्यांना आरक्षण जातीचं त्याबद्दल पण काही माहीत नाही. त्यामुळे ते एकमेव व्यक्ती आहे ज्यांना जे माहीत नाही ते बोलत असतं. जे नागरिकांना माहीत आहे ते बोलत असतं. आता हे महाशय कोकणामध्ये गेलेले आहेत. आता वैभव नाईक आणि कोकणातील कणकवली कोणते नाईक आहेत तिकडचे उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे, ते म्हणाले कोकणातले रस्ते जर 90% झालेले आहेत तर कशासाठी आहे. तर मी सांगतो, आजकाल राजसाहेब ठाकरेंकडे कुठलंही काम नाही आहे. ना सत्ता आहे, ना नगरसेवकपदी नगरसेवक आहेत, ना आमदार आहेत, ना खासदार आहेत, ना केंद्रात कोणी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी कुठलंही काम उरलेलं नाही आहे. त्याने मनसे पक्ष हा केवळ आपले जे काही सर्व कार्यकर्ते आहेत ना, राज्यातून ते काय करतात आहे, फक्त माहिती अधिकार तयार करतात. माहिती अधिकार केला की महानगरपालिकेत देतात. मग तो बांधकाम खातं असो, ड्रेनेज खातं असो, पाणी खातं असतो की विकासाचं शहर विकास विभाग असतो, त्याच्यामुळे माहिती अधिकारातून विविध माहित्या गोळा करतात बिल्डरांच्या विकासकाच्या. आणि माहिती आल्या का मग ते तोडपाणी करायला बसतात. आणि हे तोडपाणी करण्यातूनच सार्वभौम नेते ते तयार झालेत. मग ठाणे जिल्हा पालघर प्रमुख अविनाश जाधव हे फार प्रसिद्ध आहेत. तो धुरंधर अभ्यासक आहेत, धुरंधर ज्ञान आहे. ठाकरे म्हणजे त्यांच्या गळ्यातलं तावीत आहे. त्यांच्या विरुद्ध कोण काय बोललं तर लगेच ते भडकून येतात, पेटून येतात, लगेच तोडफोड करतात. हा त्यांचा इतिहास आहे. परंतु हेच तोडफोडचा इतिहास जो लोकांसमोर येतो, त्यामुळे त्याचं परिवर्तन मतात होत नाही. ना तुम्ही नगरसेवक बनू शकत, ना तुम्ही आमदार बनू शकत, ना तुम्ही खासदार बनू शकत. मनसेचं प्रमुखांचं जे काय मनसे प्रमुखांचा जो महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आहे, हा प्रतिमा यांची वसुली बहादर प्रतिमा डागळलेली आहे. त्यामुळे लोक राजसाहेब ठाकरेंचं भाषण ऐकायला हजारोंच्या संख्येने येतात, परंतु त्याचं परिवर्तन मनसेच्या मतामध्ये होत नाही. कोणी साधं आज बघा ना, नामुष्की नगरसेवकीला पण कोणी निवडून येत नाही, एवढी नामुष्की. फक्त आम्ही अभ्यासक विश्लेषक म्हणून ज्ञान देतो.
14 एप्रिल आंबेडकर जयंती, 14 एप्रिल आंबेडकर जयंती, बाबा यांची जयंती, DJ वाजवतात, नाचतात, गातात, उड्या मारतात, का झाली यांची जयंती असं बोलणारे राज ठाकरेंना आम्ही टोळा दिला आहे की आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी सर्वभौम केलं, आमच्यासाठी त्याग केला. मग त्यांना आदर व्यक्त करण्याची ही एकच भावना आमच्याकडे आहे की DJ लावून नाचणं, गाणं, आनंद व्यक्त करणं. आनंद व्यक्त करायला कोणाची बाधा आहे का? ते आम्ही करतो ना. मग तोच आमचा अभिभाव आहे. बाबासाहेबांच्या विषयी भावना व्यक्त करण्याचा तोच आमचा अभिभाव आहे ना. DJ नाचून गाऊन आमच्या रक्तातील गुण आहे. आम्ही आलोच कुठून? दलित मार्गातून आलो. आम्ही आलोच कुठून? दलित वर्गातून आलो. त्यामुळे आम्हाला अभिभाव व्यक्त अशाच प्रकारे करता येतो. पण तुम्हाला सांगतो, आज जी काही शिवसेना हिंदू बाळासाहेब ठाकरेची उभारली, सर्वभौम झाले, प्रबोधनकार ठाकरे, ते एक काही बाबासाहेब एक त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे खास मित्र प्रबोधनकार ठाकरे आणि बाळ ठाकरेच्या ठाकरेच्या वयामध्ये बाबासाहेबांनी त्यांना नोकरी लावली आणि त्याचा शिवसेना पक्ष प्रबोधनकाराने 1966 घडविला. आणि तीच शिवसेना वटवृक्षासाठी वाढली. हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी बाळ ठाकरे तर हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे झाले, सर्वभौम वटवृक्ष उभारला आणि ते वाढलं. आणि राज आणि उद्धव युवा नेतृत्व होतं शिवसेनेचं. या युवा नेतृत्वाने प्रगल्भाने काम केलं आणि या युवा नेतृत्वानंतर फाटाफाटी झाल्या. यांनी मनसे पक्ष का काढला? उद्धव बाळासाहेब ठाकरे हा बाळासाहेब ठाकरेचा वारसा, पूर्ण मुंबई संभ्रम हाती. आणि राजसाहेब ठाकरे यांना मुंबई मिळाली नाही म्हणून स्वतःचा पक्ष काढला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. कारण यांना मुंबईवर बसून राज्य करायचं आहे, प्रॉपर्ट्या कमवायच्यात. म्हणून आज जी काही दुर्भिक्ष आलं, एकनाथराव शिंदेंनी सगळे 40 आमदार खेळून शिवसेना आपल्याकडे घेतली, ते ह्याच कारणामुळे कारण त्यांनी शिवसेनेचा पूर्णपणे संपत्ती प्रॉपर्टी पक्ष बनवला. आणि एकनाथराव शिंदेने हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी खरी शिवसेना वाढविली, विकास घडविला. महाराष्ट्रात 3 वर्षामध्ये मुख्यमंत्री झाले, धुरंधर महाराष्ट्राचा विकास केला. आता उपमुख्यमंत्री ते विकास करतात. म्हणजे मूळ शिवसेना कोणाची हा वाद करण्यापेक्षा त्यांनी हे करून सार्वभौम महाराष्ट्राचा विकास केला, हे महत्त्वाचं आहे. हे म्हणून मी विकासावर काही बोलताना आज मी राज ठाकरे बोलले म्हणून इकडे फिरकलो. तर पुन्हा बॅक टू तर राज ठाकरे कोकणात गेले, आणि कोकणाविषयी खड्ड्यांबाबत ते मार्ग देतात. तर मी सार्वभौम राज्य शासनाला सांगू इच्छितो की एसआर ग्रुप ऑफ कंपनीज, एस रविराज म्हणजे मी दरवर्षी कोकणामध्ये 4 वेळा जातो. मी जवळजवळ धुरंधर आता 15 वर्ष पाहतोय. रस्त्याचं काम होत नाही. ठेकेदार पळून जातात, कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. आणि खड्डे का पडतात? तर खड्ड्याचा मी तांत्रिक मुद्दा सांगितला आहे. तुम्ही कितीही डांबरीकरण करा, तुम्ही कितीही कॉन्क्रिटिंग करा, त्याची जी ग्रेड आहे त्या ग्रेडनुसार जे छिद्र असतात त्याच्यामध्ये पाणीचं प्रेशर आहे ना, हे सॉलिड दगडाला पण ठेचतं. सॉलिड दगड पण फोडून काढतं. पाण्याच्या माऱ्याने दगड पण फुटतो. तर कॉन्क्रीट आणि डांबर काय चीज आहे? तर अशा प्रकारे पाणी मुरून हे रस्ते उखडतात, निखळतात. आणि त्यात व्हेकल प्रेशर, गाड्यांचं प्रेशर, त्यामुळे हे रस्त्यामध्ये खड्डे वाढतात पावसामध्ये. तर तुम्ही जर सलग कॉन्क्रिटीकरण केलं तर त्या रस्त्याला 35 वर्ष तरी भीती नसते. जसं आता एक्सप्रेस हायवे झाला 2000मध्ये बांधला ना, एक्सप्रेस हायवे चालू झाला. त्याच्या आधी 5 वर्ष का, म्हणजे 30 वर्ष जवळ काम चालू झालं. पण आत्तापर्यंत 30 वर्ष झाली. एक्सप्रेस हायवे चालू होऊन 25 वर्ष 26 वर्ष झाली. आता त्याची निगा डागडुगी येते. धुरंधर झाला ना एक्सप्रेस, आता त्याला मिसिंग लिंक पण बांधला. आता मिसिंग लिंक बांधताना जो काही मागच्या महिन्यात आपत्ती आली नैसर्गिक, त्याच्यानुसार काय झालं, डोंगर उतारावर जर दगडी खाडी कपारी आहेत, त्याच्यामध्ये येणारं पावसाचं पाणी मुरतं आणि जे काय जॉईंट्स पसरलेले असतात, जॉईंट एक्सपांड होतं. ते जॉईंट एक्सपांड झाल्यामुळे दगड सुटा होऊन तो मलबा पडतो. अशा प्रकारे नैसर्गिक आपत्ती झाली. त्यामुळे राजकारण्याने पॉलिटिकल करून तो विधानसभेत हंगामा केला, त्याला पॉलिटिकल रंग दिलं. म्हणून
देवेंद्र फडणवीसने पॉलिटिकली ढंगामध्ये उत्तर दिले, पण ते अभिप्रेत नव्हतं. आधी तुम्ही तांत्रिक अहवाल घ्यायचा कंपनीवाल्यांकडून, कन्सल्टंटकडून, आणि मग ते बोलायला पाहिजे होतं. त्यामुळे प्रश्न गंभीर होत नाही. म्हणून सरकारने एक चांगली सल्लागार कंपनी नेमावी, ज्याच्यामध्ये हे तांत्रिक मुद्दे जे आहेत, नादुरुस्तीचे, रस्ता खड्डा पडणं, बिल्डिंग धोकादायक होणं, बिल्डिंग अचानक पडणं, ह्या सर्व असं त्यांनी एक बार चार्ट, सरकारने एक बार चार्ट आणि एक रिपोर्टच तयार करायला पाहिजे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेवर एक अहवालच तयार करायचा की तुमच्या नगरातील क्षेत्रांचा, रस्त्याचा, तुमच्या नगरातील क्षेत्रांच्या इमारतींचा, तुमच्या नगरातील अंतर्गत नगरातील उद्यानांचा, तुमच्या अंतर्गत नगरातील शौचालयांचा, तुमच्या अंतर्गत नगरातील पाण्याचा, आणि अशा सार्वभौम गोष्टींचा एकच प्रत्येक जिल्हाधिकारी अधिकृत त्या नगरपालिकेमध्ये एक अहवालच तयार करायचा, रिपोर्टच करायचा, म्हणजे DPR म्हणतात त्याला. तो DPRच तयार करायचा आणि तो DPRमध्ये त्या आर्थिक वर्षाचा अंदाज खर्च गठीत करायचा, आणि तो अंदाज खर्च गठीत त्याप्रमाणे अर्थसंकल्पीय आणि अर्थसंकल्प वर्षाने मंजूर करायचा असतो. अशा प्रकारचं नियोजन जेव्हा होईल, बार चार्ट आला पाहिजे, प्लॅन आला पाहिजे, DPR रिपोर्ट आला पाहिजे, आणि रिपोर्टने आल्यानंतर तिथं प्रॉपर स्टाफ, इंजिनियर त्या जागेवर असायला पाहिजे, आहे का नाही आहे हे तपासायला पाहिजे. तेव्हा तुमचे ते क्वालिटी ऑफ ग्रेस त्या कामाला येईल. जोपर्यंत तुमचं तिथे स्टाफ नाही आहे, प्रत्येक जागेवर तुमचा बार चार्ट नाही, तांत्रिक सल्लागार रिपोर्ट नाही, डिझाईन जागेवर नाही, त्याशिवाय तुम्हाला रस्त्यामध्ये काय चाल हे काहीच कळणार नाही. काम होते जातं, ठेकेदार करतं तिकडं, कोण ऑब्झर्वेटिव्ह व्यक्ती जोपर्यंत त्याच्यावर येत नाही तोपर्यंत काम हे निकृष्ट दर्जाचं होणार. निकृष्ट दर्जामुळे रस्त्याला खड्डे पडतात. अनेक लोक मेले. नाशिकला 4 लोक रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये, शहापूरला आपला TDF जवानचा गोरे गेला, झाडे पडून दोघं लोक ठाण्यामध्ये मेले. झाडे पडून दोघं लोक ठाण्यामध्ये मरते. रस्त्यातील खड्ड्याने एक ठाणे महानगरपालिकेचा TDF जवान गेला. अशा प्रकारे दुर्घटना होत आहेत. आणि दुर्घटनामध्ये मध्येच भाजी मंडईला पण आग लागली गावदेवी, त्याची पण दुर्घटना, 2 कर्मचारी गेले. 2 ठिकाणी आगही लागल्या, इमारती पडत आहेत, धोकादायक होतात. आता पुण्यात चिंचवडमध्ये ते कुठलं गाव आहे, डम्पिंग यार्डच्या इमारतीत खचली, डम्पिंगचा कचराच आला, म्हणजे 50% जास्त कचरा डंप केल्यानंतर तो अंगावर येणार ना, त्यामुळे ते इमारत काही झालं, त्याचा अजून काही विल्हेवाट लागलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचं धुरंधर आहे. तर याच्यावर कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे. महाराष्ट्र शासन स्तरावर MSRDC, MMRDA, MMRDA आणि त्या नगरातल्या कॉर्पोरेशन्स या लोकांनी मिळून एकत्रित महाराष्ट्र शासन स्तरावर एक रिपोर्ट तयार करायला पाहिजे. तांत्रिक सल्लागार कंपनीने म्हणून एक रिपोर्ट तयार केला पाहिजे, तरच ह्या गोष्टी अभिप्रेत होतील. SRG कंपनी फुल फ्लेज या क्षेत्रात काम करते. मी सेवानिवृत्तीनंतर PNATEC सर्व्हिसेस आहेत, SR ग्रुप ऑफ कंपनीज आहे, PNATEC सर्व्हिसेस आहे, TRUMC आहे, SRCC, SCC, CCRD, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आहे, PMC आहे. या सगळ्या कन्सल्टंट्स कंपन्या आहेत. या सल्लागारीचं काम आम्ही करतो आणि योग्य तो सल्ला शासनाला देतो. मी अनेक प्रकल्प मार्गी लागले. ठाण्यातील धरणाचा प्रश्न जो 30 वर्ष रखडत होता, 3,500 कोटीचा 12,500 कोटीवर गेला, तो मार्गी लागला. ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करतो आहे. विविध अंतर्गत रस्त्यांचं, खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न असे केले. प्रकल्प मांडत आलो, विधानसभेपर्यंत मंजुरी मिळत केल्या. तो प्रकल्प मांडणारा एकमेव व्यक्ती म्हणजे रवींद्र शिंदे. म्हणून आज सांगतो, हा विकासावर बोलणं संपूर्ण राज्यस्तरावर होतं आणि राज्यस्तरावर आपण बोलणं चालू राहणार. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र. आजच्या 5व्या सत्रातलं हे विश्लेषण होतं की एक अभिभारी व्यक्ती जे मनसे प्रमुख आज कोकणात गेलेत, कितीतरी दिवसांनी त्यांना वेळ मिळाला आणि आता गेल्या लगेच रस्ते दुरुस्त होणार, मुख्यमंत्री लगेच दखल घेणार, ही त्याच्या मागची भावना आहे. धन्यवाद.